आपण केंद्र सरकारचे शिरूर लोकसभेचे प्रतिनिधी आहात आणि म्हणून आपण केंद्रात प्रतिनिधित्व करत असताना खऱ्या अर्थाने विषयाला वाचा फोडावी आणि या विषयाला वाचा फोडून खऱ्या अर्थाने झालेला भ्रष्टाचार हा बाहेर आला पाहिजे आणि भ्रष्टाचार करणाऱ्याला गुन्हे दाखल झाले पाहिजेत। हा आवाज तुम्ही संसदेत 100% उठवणार आहात, त्याबद्दल काही शंका नाही। आणि कोल्हे साहेबांच्या मनाशी चर्चेत आलं, जर 2 महिने त्याच्यावर जर वाचा फुटली नाही तर 26 जानेवारीला 27 जानेवारीला आझाद मैदानावर उपोषण केलं जाणार आहे। याची आमंत्रित साहेबांनी सर्वांनी नोंद घ्यावी आणि खऱ्या अर्थाने थांबलेल्या 8 दिवसाच्या उपोषणाला आपण या ठिकाणी आलात। एका खरं जिल्हाधिकारी प्रांत साहेब या ठिकाणी येणं गरजेचं आहे त्यांना, परंतु कोणी या ठिकाणी अधिकारी आले नाही। फक्त गटविकास अधिकाऱ्यांनी जो रिपोर्ट पाठवला त्या रिपोर्टच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी उपसचिवांना निवेदन पाठवले आहे, ते त्यांनी ते केले आहे। आणि कोल्हे साहेब तुम्हाला परत विनंती करतो की या महिन्याच्या काळात आपण या विषयावर नक्की वाचा फोडावी अशी आपल्याला विनंती करतो आणि आपण 2 शब्द या ठिकाणी आश्वासन द्यावं अशी आपल्याला विनंती करतो। जय शिवराय। खरं तर माजी सरपंच कोल्हेजी कोळीकर यांचे मनापासून आभार मानेन, कारण मधल्या काळात जेव्हा मला उपोषणाविषयी समजलं त्या क्षणी मी खरं तर जिल्हाधिकारी ऑफिसशी संपर्क साधला होता, जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो होतो, मी स्वतः त्यांना कल्पना दिली होती। परंतु एवढा मोठा जर भ्रष्टाचार असेल तर या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्याच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये असेल, संबंधित मंत्रालयाकडे असेल, जो काही पाठपुरावा हा पाठपुरावा करण्याचा मी आपल्याला शब्द देतो। आणि आता पुढचं जे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये अधिवेशन असेल, या अधिवेशनातच तुमचा हा प्रश्न उचलण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो, हा तुम्हाला शब्द देतो। आपण माझ्या विनंतीला मान देऊन उपोषण सोडलं त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार मानतो, कारण असं लढवय्य व्यक्तिमत्व हे समाजासाठी फार गरजेचं असतं आणि या तुमच्या लढ्यामध्ये मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे असा मी तुम्हाला शब्द देतो। धन्यवाद। जय शिवराय।